सांगली शहर चांगले करण्याची जिद्द मनात होती। त्यासाठी मोठे प्रोजेक्ट आणि मोठी गुंतवणूक वाढवण्यासाठी शहर क्लीन हवं असतं। त्यासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवली। 1 वर्ष काम करताना पालकमंत्री, आमदार, खासदारांनी कधी दबाव टाकला नाही। बदली देखील कोणाच्या दबावामुळे झालेली नाही। महापालिकेला चांगले पदाधिकारी लाभले, त्यामुळे शहराचा चांगला विकास होईल आणि सांगली देखील कायम आठवणीत राहील, असे भावनिक मत मावळते आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले। आयुक्त सत्यम गांधी यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणून बदली झाली आहे। त्यांचा निरोप समारंभ महापालिकेच्या सभागृहात पार पडला। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी सभापती अतुल माने, मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मेनुद्दीन बागवान, युवराज गायकवाड उपस्थित होते। महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयुक्त गांधी यांचा सत्कार करण्यात आला। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना मुन्नाबाई एमबीबीएस मधील एक प्रसंग सांगितला। चांगले काम करणाऱ्यांची संजय दत्त जादू की झप्पी मागत होता, त्याचप्रमाणे महापौरांनी आयुक्तांकडे जादूची झप्पी मागितली। आयुक्तांनी प्रतिसाद देत महापौरांना मिठी देखील मारली आणि शुभेच्छा दिल्या। सत्काराला उत्तर देताना आयुक्त गांधी म्हणाले, सांगलीकरांचे 2 दिवसातील प्रेम पाहून सांगली थांबावं वाटते, पण प्रशासकीय करिअरच्या दृष्टीने पुढची पावले टाकावी लागतात। 15 दिवसांपूर्वी बदलीबाबत कळालं होतं, त्यामध्ये कोणाच्या दबावाने बदली झाली नाही असा विषय नाही। सांगलीत 1 वर्ष काम करताना कोणी दबाव टाकला नाही। मोठ्या धाडसानं कामं केली आहेत। मोठी गुंतवणूक आणि प्रकल्पांसाठी सांगली क्लीन हवी आहे। राज्यात सांगलीची ओळख चांगली व्हावी यासाठी काम केलं। मनात जिद्द होती म्हणून काम केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। क्रीडा क्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून सामोरा येत असून महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक आणि कृतीशील धोरणामुळे येथील राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होतोय। विविध क्रीडा प्रकारात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 372 खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये विनापरीक्षा थेट सामावून घेण्यात आले, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। भारतीय विद्यापीठ महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कायाकिंग स्पर्धांचं उद्घाटन आज सकाळी वसंतदादा पाटील स्मृती स्मारक येथे झालं। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर गाडगीळ, दिनकर पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ ज्योती जाधव, कुलसचिव डॉ विलास शिंदे उपस्थित होते। चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर धोरणे लागू केली आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना थेट वर्ग 1 ची शासकीय नोकरी, राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेत्यांना वर्ग 2 तर राज्य स्तरावरील विजेत्यांना वर्ग 3 आणि 4 ची पदे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी आकर्षक रोख आणि पारितोषिकांची तरतूदही करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना 2 कोटी रुपये, राष्ट्रीय स्तरावर 1 कोटी रुपये आणि राज्य स्तरावर 50 लाख रुपये इतकी बक्षिसे दिली जात आहेत, असंही त्यांनी नमूद केलंय। खरात प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं आहे। खरात सारखी प्रकरणे हाताळण्यात मास्टर आहेत, एसआयटी नेमली आहे। सातपुते सारख्या आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे। खूप खंडलं जात असल्याचा खळबळजनक दावा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। तसेच आवश्यकता भासली तर देवेंद्र फडणवीस केंद्रीय यंत्रणांची मदत घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सांगलीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय। ते पुढे म्हणाले, राज्यात अवकाळी पावसामुळे जी पिकांचं नुकसान झालंय त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पंचनामे आणि मदतीचे आदेश दिले आहेत। त्यानुसार ज्या ज्या जिल्ह्यात अवकाळीमुळे पिकांचं नुकसान झालंय अशा ठिकाणचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आलेत। यापूर्वी सुद्धा अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे। त्याच पद्धतीने याही वेळी पंचनामे पूर्ण होतात शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे। अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे सुरू केले असून ज्या ठिकाणी अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीत तिथे अधिकाऱ्यांना तात्काळ बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा वाढदिवस कडेपूर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय।
यावेळी त्यांना ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपची मुलूक मैदानी तोफ आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शरद लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, किरण लाड, जनता उद्योग समूहाचे राजेश पाटील, धैर्यशील कदम, कडेपूरचे सरपंच सतीशराव देशमुख, वृषालीताई देशमुख, शिवानी देवी देशमुख, रुपाली देशमुख, युवा नेते रविराज दादा देशमुख, रुणाली राजे देशमुख, शिवतेज देशमुख, जयराज देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सुरेंद्र चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह राज्यातील अनेक राजकीय मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त सकाळी त्यांच्या आई देवयानी देशमुख, पत्नी वृषालीताई देशमुख, वहिनी शिवानी देवी देशमुख, रुपाली देशमुख यांनी औक्षण केलं. पृथ्वीराज देशमुख सकाळी डोंगराई देवीचे दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिले. जत नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाचे नवे प्रकार समोर येत असून शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड होत आहेत. मागील महिन्यात पाणी पुरवठ्याचे वीज बिल न भरल्यामुळे वीज मंडळाने थेट कनेक्शन तोडल्याची घटना ताजी असतानाच आता मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जाते. विशेष म्हणजे ही गळती गेल्या महिनाभरापासून सुरू असून पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. एकीकडे शहरात 10 दिवसांपासून एकदाच पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जत शहराला बेळणा तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सुमारे 50,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात कापसे वस्तीजवळील मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागली असून तब्बल 3 HP क्षमतेइतके पाणी सतत वाहून जाते. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये पाईपलाईन फुटल्याच्या घटनाही समोर येत आहेत. परिणामी अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढलाय. दरम्यान विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल काळे यांनी शनिवारी गळतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत ही गळती तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत गळती दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील सुलतानगारे गावची दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली आहे. या यात्रेनिमित्त गावात ज्योतिबा देवाच्या सासन काठ्या नाचवत आणि पालखीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी थोर विचारवंतांची चरित्रे वाचून त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वप्नांना भरारी देण्याचे प्रयत्न करावेत. तसेच गुरूंच्या माध्यमातून ध्येय निश्चित करावे असे प्रतिपादन विद्यालयातील माजी विद्यार्थी प्राचार्य प्रताप महाडिक यांनी केले. ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण सावंत उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, गुरूंचे ऋण कधी विसरायचे नसतं. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार कौशल्य विकसित करावीत. या विद्यालयाने माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळेच मी घडलो. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण सावंत म्हणाले की आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे फिरून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणं तसेच शाळेला सर्वांगाने अद्यावत करणं हीच खरी गुरुदक्षिणा असते असं मत व्यक्त केलं. यावेळी माजी विद्यार्थी संभाजी महाडिक, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत शिंगाडे, दत्तात्रय दीक्षित, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन गोरखनाथ घुगे यांनी केलं. तसेच स्वागत आणि प्रास्ताविक राजेश महाडिक यांनी केले तर आभार राहुल कुंभार यांनी मानले. आनंददायी शनिवार उपक्रममध्ये उच्च पदस्थ माजी विद्यार्थी मी कसा घडलो याबाबत विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ शाळेने उपलब्ध केलं आहे.